ठाकरे बंधूंचं मुंबई उपनगरातील जागा वाटप निश्चित झालेलं आहे। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीची घोषणा लवकरच होणार आहे। मुलुंड, विक्रोळी, भांडूप, घाटकोपर, मानपूर, शिवाजीनगर विधानसभेतील वॉर्ड हे मनसे आणि शिवसेना आपली ताकद लावणार आहे। मुंबई उपनगरामध्ये मनसे आणि शिवसेनेची ताकद समसमान असल्यामुळे जागा वाटप करत असताना तिढा निर्माण झाला होता, पण उपनगरातील जागा वाटप आता निश्चित झालेलं आहे। या संदर्भातले तपशील देत आहेत प्रतिनिधी पद्मेश पवार। पद्मेश, विक्रम, नक्कीच ठाकरेंची सेना आणि मनसे यांच्यात जी युती होणार आहे ती आता जवळपास निश्चित झाली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे या संदर्भात जी युतीची घोषणा आहे ती पत्रकार परिषद घेऊन करणार आहेत। आणि मुख्य म्हणजे मुंबईतील जो उपनगरातला पट्टा येतो तो म्हणजे भांडूप, विक्रोळी, मुलुंड हा जो पट्टा येतो तिकडे जे जागा वाटप आहे ते आता जवळपास निश्चित झालेले आहे। या मतदारसंघामध्ये दोन्ही बंधूंची जी ताकद आहे ती समसमान असल्यामुळे जागा वाटप करण्यासाठी कुठेतरी अडचण होती, पण आता ही जागा वाटप जवळपास निश्चित झालेले, कारण मनसे आणि शिवसेना एक फॉर्म्युला यूज करतोय तो म्हणजे MNM, म्हणजे मुस्लिम आणि मराठी मतदारांवर ती लोक या पूर्ण जे BMC इलेक्शन आहे ते लढणार असल्याची आपल्याला खात्रीलायक सूत्रांनी माहिती मिळाली आहे। आपण जर पाहिलं वॉर्ड जर विधानसभे वाईज आपण गेलं तर मुलुंड, विक्रोळी, भांडूप, घाटकोपर आणि मानपूर, शिवाजीनगर या पट्ट्यामधील जे अनेक जे वॉर्ड येतात त्यात समसमान जागा वाटप होईल अशी देखील आता शक्यता वर्तवली जाते। आणि आपण जर मुलुंड विधानसभा बघितलं, मुलुंड विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचा हा बालेकिल्ला असल्यामुळे या विधानसभेमध्ये 6 जागा येतात आणि ते 3 आणि 3 असे जागा वाटप होईल। आणि जे मानपूर, शिवाजीनगर मध्ये आपण जर पाहिलं तर मुस्लिम बहुल एरिया असल्यामुळे या वॉर्डमध्ये जी शिवसेना आहे, ठाकरेंची शिवसेना ही जास्त जागा घेईल आणि उर्वरित जागा ही ती आपल्या मित्र पक्षांना वाटून देईल। आणि घाटकोपरमध्ये आपण जर पाहिलं तर यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक जागा सोडत असल्याची आपल्याला खात्रीलायक माहिती मिळते। भांडूप जो पट्टा असेल किंवा विक्रोळी पट्टा असेल हा जो मराठी माणसाचा बालेकिल्ला आहे यामध्ये दोघांची ताकद समान असल्यामुळे या विधानसभेमध्ये जे वॉर्ड येतात त्यात देखील समसमान वाटप होणार असल्याची आपल्याला खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलेली आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद पद्मेश दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।